या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण त्या खिडकीत अजूनही. संध्याकाळ हळूहळू गावावर उतरू लागली होती. डोंगराच्या टोकांवर केशरी प्रकाश पसरला होता. महादेवाच्या मंदिरातील घंटा हलक्या स्वरात वाजत होत्या. गावात दिवे लागायला सुरुवात झाली होती. सगळं नेहमीसारखं चालू होतं. पण त्या वाड्यासमोर जग अजूनही वेगळंच होतं. वाडा अजूनही तसाच उभा होता. गंजलेलं कुलूप, बंद दरवाजा, धुळीने झाकलेली खिडकी आणि अंगणात वाढलेलं गवत. पण त्या संध्याकाळी काहीतरी वेगळं जाणवत होतं. हवेत एक ओळखीचा हलकासा वास होता. जणू जुन्या आठवणी पुन्हा श्वास घेत होत्या. सारंग हळूहळू त्या रस्त्याने आला. आता तो आधीसारखा वेगाने चालत नव्हता. त्याच्या प्रत्येक पावलात शांतता होती, स्वीकार होता आणि एक खोल न बोललेलं दुःखही. तो वाड्यासमोर थांबला. बराच वेळ काहीच न बोलता तो फक्त त्या बंद दरवाजाकडे पाहत राहिला. मग हळूहळू त्याची नजर वर गेली. ती खिडकी, जिथून कधी काळी हसू उमटत होतं, जिथे पावसाच्या रात्री दिवा जळत होता, जिथे शेवटचं प्रेम शांतपणे विरलं होतं. त्या क्षणी वारा हलका झाला. पडदा अगदी हलकासा हलला. सारंगच्या हृदयाची धडधड वाढली. त्याने डोळे मिचकावले. क्षणभर त्याला वाटलं कुणीतरी आत उभं आहे, पांढऱ्या प्रकाशात, शांत हसत. वैदेही. त्याच्या ओठात तिचं नाव उमटलं. पण पुढच्या क्षणी वारा थांबला. खिडकी पुन्हा स्थिर झाली, रिकामी. सारंग हसला, हलकं दुःखी हसू. तो स्वतःशीच पुटपुटला, तू गेलीस, पण इथून कधीच गेली नाहीस ना. तो बराच वेळ तसाच उभा राहिला आणि मग हळूहळू अंगणात एक पाऊल टाकलं. सुकलेली पानं चुरचुरली. त्याने वर पाहिलं, त्या खिडकीकडे, आणि त्याला जाणवलं, काही माणसं प्रत्यक्ष नसतात, पण त्यांची उपस्थिती जगामध्ये कायम राहते. संध्याकाळ अधिक गडद झाली. दूर मंदिरात आरती सुरू झाली. घंटांचा आवाज पुन्हा डोंगरावर घुमला आणि सारंगने डोळे मिटले. त्या आवाजात त्याला पुन्हा वैदेहीची आठवण जाणवली. आणि यावेळी त्याला ती आठवण वेदना नव्हती वाटली, तर एक शांत, कायमस्वरूपी साथ वाटली. तो शेवटचा क्षण होता. तो वाडा अजूनही उभा होता. ती खिडकी अजूनही तिथेच होती. डोंगर अजूनही तसेच होते. पण सारंगच्या मनात आता एक शांत स्वीकार होता. तो हळूच मागे वळला आणि निघून गेला. त्या संध्याकाळी त्या वाड्याच्या खिडकीत काही दिसत नव्हतं, पण सारंगला अजूनही वाटत होतं, त्या खिडकीत अजूनही ती आहे. हा होता आपला त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतला शेवटचा भाग. इथेच आज आपली ही कादंबरी संपते. उद्यापासून नवीन कादंबरी सुरू होते. ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.